आज सकाळी सकाळी तुमचा बॉल आहे सीएनजी भरायला बिटको पॉईंट या ठिकाणी, कारण की इथं गर्दी ना एकदम कमी असते. त्याच्यामुळे म्हटलं घेऊ भरून अर्धी टाकी सीएनजी ऑलरेडी आहे भावांनो. पण अर्धी टाकीत मध्ये काही होणार नाही, कारण की आता वंदे भारतची वाट पाहतोय मी. त्याच्यामुळे आलेलो इथं सीएनजी भरायला. म्हटलं वंदे भारतला अजून अर्धा तास बाकी, म्हणजे 8:30 वाजले. 9 वाजता वंदे भारत ट्रेन आहे. तिथून आहे ना आम्हाला काही ना काहीतरी जुगाड लागून जातं दिवसाचं पूर्ण एकदम जबरदस्त. कारण की अख्खं नाशिक आहे ना टॅक्सीवाले बऱ्यापैकी नाही का त्या वंदे भारतच्याच भरोशावर बसलेले असतात. वंदे भारत ट्रेन एकदम जबरदस्त बनवलेली, आणि त्याच्या सगळे व्हिजिटर वगैरे तगडे माणसं येतात आणि ते 100% गाड्या बुक करता. फायनली आपला नंबर लागलेला आहे, आणि नंबर लगेच भावाने गॅसचा नोजल लावून दिलं आणि म्हणजे लगेच पटकन भरून देतो म्हणे, टेन्शन नको घेऊ. मग काय भावाने दिलं चालू करून मीटर. मित्रांनो हा पंप खूप ॲव्हरेज देतो मित्रांनो, कारण की ऑनलाईन पेक्षाही जबरदस्त असा ॲव्हरेज मिळतो इथे, कारण की बिटको पॉईंटचा पंप आहे ना खरंच एक नंबर आहे. फायनली आपला सीएनजी भरून झालेला आहे. म्हटलं भाऊचा बारकोड स्कॅन करून भाऊला देऊ ऑनलाईन, कारण कॅश आपल्याकडे कृपया नव्हता भावांनो. त्याच्यामुळे इथं ऑनलाईन चालतं बिंदास, तुम्ही फोन पे गुगल पे करू शकता मित्रांनो. तर आपल्या गाडीत बसलेला आहे 366 रुपयाचा सीएनजी, कारण की आपली टाकी अर्धी भरलेली होती मित्रांनो. तर म्हटलं आता फुल टाकी झालेली आहे, आपला पूर्ण दिवस आता निघून जाईल, टेन्शन घ्यायचं काम नाही. भावाला म्हटलं भाऊ घे लवकर नोजल काढून, कारण की वंदे भारतचा झाला आहे टाइम. भाऊ पैसे घे तुझे आणि काढ लवकर, कारण काय वंदे भारतचा टाइम झाला ना भाऊ, टाइमवर पोचलं तर बरं आहे, नाही तर डायरेक्ट गेम होऊन जातो, नाही तर डायरेक्ट माशा मारीत बसावं लागतं. अख्खे पोरं जाऊन स्टेशनला बसलेले, मी पटकन जातो आता. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.